जावई बापू इथे येणार होते हां मला बघायला. हां ए जानकी मग काय झालं? पण अचानक काहीतरी काम निघालं म्हणून नाही येता आलं. नरसिंहाचं साम्राज्य पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळलेलं बघायचंय मला. मला तुमची आठवण येते खूप. खोटं बोललेलं आणि खोटं वागलेलं दोन्ही आवडत नाही मला. मला वाटतं आर्यनला ना काहीतरी प्रॉब्लेम आहे ग, पण तो सांगत नाही मला. ते लहानपणापासूनच असलेलं प्रेम आज 2 शब्दांनी कमी पडलं रे. वामन तू माझ्यावर चिडलायस म्हणून असं काहीतरी बोलतोयस, पण अहिल्या चुकली आहे हे तुला माहिती आहे. नाही दादा, मी तुझ्यावर चिडलेलो नाहीये. तुझ्यावर चिडूच शकत नाही. अहिल्याचं सुद्धा बरोबर आहे का नाही मला माहित नाही, पण तिचं चुकलेलं मात्र काही नाहीये आणि म्हणून मी तिलाच पाठिंबा द्यायचं ठरवलेलं आहे. काय चुकलं नाही रे? तुझं चुकलं, तुझ्या बायकोच चुकलं, कळलं काय वामन्या? आणि दादाशी अशा पद्धतीने बोलतोस तू? ही पद्धत आहे एवढं तुला कळत नाही? बस झालं परशू, तू यामध्ये पडू नकोस, बाहेर जा बघू. बरोबर आहे रे दादा, बरोबर आहे. काय झालं तरी वामन हा तुझा लाडका भाऊ आहे रे, पण म्हणून त्याने असे रंग नाही उधळायचे. परशू तू मध्ये बोलू नकोस. का बोलू नको? बोलणारच नव्हतो, पण वामनात त्याची पायरी सोडून वागलाय. त्याच्या बायकोनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयाला त्यांनी पाठिंबा दिलाय, त्या बोलणार मी. वामन तू याचं बोलणं मनावर घेऊ नकोस. अरे काय बोलतोस दादा तू? मनावर घेऊ नको म्हणून काय सांगतो? म्हणजे हा चुकणार, याची बायको चुकणार, आणि तरी सुद्धा दरवेळेला तुम्ही ह्यालाच पाठीशी घालणार? अरे हा कुठला न्याय निवड आहे? वामन तू मला फक्त एवढंच सांग, अहिल्या जे वागली ते बरोबर आहे? हो. पाहिलंच दादा, पाहिलंच कसा बोलतोय? म्हणजे तुमच्या दोघांच्या मध्ये बोलायचं नाही असं मी ठरवलेलं होतं, फक्त गप्प बसून राहायचं. पण तुझ्याबद्दल कोणी काय बोललं की नाही मला आता सहन होत नाही रे. कारण आता पूर्वीचा परशू राहिलेला नाही रे. माझ्यामधला राक्षस तू मारलायस, माझ्या बायका पोरांबरोबरचा संसार वाचवलायस तू. अरे हे उपकार कसे विसरू रे दादा, कसे विसरू? परशू, अहिल्याने केलं ते चूक का बरोबर मला माहित नाही, पण कायद्यानं तिला तो हक्क दिलाय. अरे तुझा कायदा गेला खड्ड्यात, मला नको शिकू तुझा कायदा बिदा. अरे दादाशी दगाबाजी करून असा कुठला हक्क मिळवायचा रे तुम्हाला दोघांना? परशू, ह्याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. आणि दगाबाजी बद्दल तू माझ्याशी बोलतोस? जरा आठव, जेव्हा दादा हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा गावभर टोणग्यासारखा तू कशासाठी आणि का फिरत होतास? पाहिलंस दादा, पाहिलंस? जी चूक मी केलीच नाही ती उकरून काढतोय हो. आणि तू हॉस्पिटलमध्ये असताना मी जर चुकीचा वागलो असतो तर ही माणसं काय गप्प बसली असती? अरे कोमातल्या तुला हलवून हलवून उठवलं असतं आणि माझ्या चुका सांगितल्या असत्या तुला. मग आतापर्यंत का गप्प बसला हा वामन? बस परशू, काहीतरी बोलू नकोस, आम्ही वेगळ्या विषयावर बोलतोय. का बोलू नको? मला बोलायचंय नाही. मला मान्य आहे इतका दिवस मी नालायकासारखा वागलोय, पण ज्या ज्या घाणेरड्या गोष्टी केल्या की नाही दादा, त्या खुलेआम केल्या आहेत. तुझी माफी मागितली माझ्या बायकोच्या समोर, ती सुद्धा खुलेआम मागितली. या वामण्यासारखा पाठीत खंजीर नाही खूप असला तुझ्या. आता परशू तू वाटेल ते बोलायला लागलेला आहेस, तोंडाला येईल ते. पुन्हा एकदा तुला निक्षून सांगतो, अहिल्याने काहीही चूक केलेली नाही. ठीक आहे, ठीक आहे. तुला असं वाटतं ना तुझ्या बायकोनी काहीही चूक केली नाही? ठीक आहे, पण तिला जाऊन सांग, आजपर्यंत तिचा तीर म्हणून मी तिच्याशी बोलत होतो, आता एक राजकारणी म्हणून तिला हेच का दाखवेन? सांग तिला. सांग तिला. का ग, डोळ्यात का पाणी आलंय तुझ्या? पांडुरंगाच्या मनात असेल ते एका रात्रीत माणूस कुठल्या कुठं जातोय बघ. माझ्या दोन्ही पोरांना एकदम सुखात ठेवलंय त्यांनी.
पांडुरंगाची कृपा आहेच आहे, पण तुझी पण पुण्याई आहेच आहे की, जी आमच्या पाठीशी उभी आहे. आत्याबाई आणि जावई बापू दोघं बी देवाचीच रूप आहेत. त्यांचीच कृपा, दुसरं काय. आत्याबाईंनी फक्त मलाच नाही, गण्याला सुद्धा मुलासारखा सांभाळलाय. तुमची कमी नाही जाणवू दिली त्यांनी आम्हाला. गण्या तर एकदम बदलूनच गेलाय. मुंबईतल्या माणसावानीच वागाय बोलायला लागलाय. अजून 2-4 वर्षांनी बघ कुठच्या कुठे जातोय तो. मला तर अशी चिंता वाटते की मागं पुढं तो आम्हाला विसरणार तर नाही ना. अगं काहीतरी काय बोलते. मी असताना असं काही होईल का? उद्या एक काम करते, त्याला म्हसोबाच्या माळावर घेऊन जाते आणि चांगला मातीमध्ये लोळवते. नाका तोंडामध्ये माती गेली ना की जमिनीवर. हे त्याचं झालं ग, पण तुझं काय? तू तर आता मोठी किल्लेदारी झालीस, नर्मदा माऊलीची जागा घेतेस. नाही नाही, त्यांच्या नखाची पण सर नाही यायची मला. नुसतं आडनाव किल्लेदार असून काही होत नाही. अजूनही मी अडाण्यासारखीच वागते. आता काय झालं? ते वनिताबाईंचं प्रकरण चांगलंच अंगाशी आलं माझ्या. सगळं खोटं बोलली ती बाई माझ्याशी. तिने तोंड उघडलं ना तेव्हाच मला कळलं होतं. मी त्यांना सगळं सांगितलं, म्हणजे सांगावंच लागलं. नाही बाई, यापुढे कानाला खडा. यांना सांगितल्याशिवाय एका रुपयाला सुद्धा हात नाही लावायचे आता मी. अगं असा नवरा मिळायला 7 जन्माचं पुण्य करावं लागतं. त्याच्यामुळे समजा जग एका बाजूला आणि आपलं कुंकू एका बाजूला. कधी कधी वाटतं माझ्या लायकी तरी आहे का ह्यांच्यासारख्याची बायको म्हणून घ्यायची. अगं पांडुरंगाला तुझ्यात बी काहीतरी दिसलं असेल ना, ज्याच्यामुळे तू आज तिथं आहेस. एक घर बांधून ठेवायचं असेल ना, तर त्याच्यासाठी जे जे सोसावं लागतं ते समद सोसायचं. समधी झळ आपल्या अंगावर घ्यायची आणि काय गोड लागतोय का चहा? रोज बायकोच्या हातचा चहा प्यायची सवय आहे ना. बरा केलाय का रे दामुनी? मला कळत आहे तुझ्या डोक्यात काय चाललंय ते, पण तू वामनशी बोललास का? आता बोलून काय फायदा आहे? अरे हे सगळं प्रकरण शांत व्हायला मदत होईल त्याची. प्रकरण हाताबाहेर गेलंय आणि आता ते सगळ्यांच्याच अंगाशी येणार आहे. आत्याबाई, आज 1 तारीख. माहिती आहे मला, पण मोठ्या सुनबाई माहेरी गेल्या आहेत आणि हिशेबाची वही. अहो तेच तर सांगायला आलोय मी. ही बघा, ही वही माझ्याकडे देऊन गेल्यात त्या, आणि तुम्हाला निरोप दिलाय. तिजोरीत सगळ्यांची पाकिटं ठेवली आहेत. माहेरी गेली पण आपलं कर्तव्य नाही विसरली. यालाच तर म्हणतात माऊली.
आई झोपू दे ना. झोपू दे काय हा? तुझ्यासाठी आता हत्ती आणू का ढोल ताशे आणू? उठ उठ. काय कटकट आहे ग? तुझा रुबाब इथं नाही चालणार हा? इथला मालक आहे मी. हा तो इकडचा मालक पण अख्ख्या रमावतीची मी मालकीण आहे ना लक्षात? माहितीये. जा माझ्यासाठी चॉकलेट घातलेलं दूध आण आणि तोपर्यंत गिझर पण चालू करून ये. जा. चॉकलेट घातलेलं दूध? हा थांब, तुला गोठ्यामध्ये नेऊन म्हशी खालीच बसवते. आणि गिझरचं पाणी काय रे? बाहेर बंब तापलाय, त्यामध्ये जाऊन लाकडं घालायची, नाही तर तुला घालेल लाकडासारखं, कळलं का? पण मला सवय झाली आता. तुझ्या सगळ्या सवय मोडते ना मी. आईने बाजरीची भाकरी केली, ती गपचूप चहा बरोबर खायची आणि माझ्या बरोबर शेतावर यायचं, कळलं? मी नाही येणार. कपडे मळतात तिकडं. मी नाही येणार. तू कपड्यांचं सोड, आज मी तुलाच लय मळवणार आहे. नाही ना तुला माती खायला घातली तर नावाची जानकी नाही मी. आणि ये सकाळपासून ढोल्या किसन्या परब्या सगळे जण भेटायला येऊन गेले तुला. जपळ मी नाही खेळणार ते गावठी पोरांबरोबर. होय गावठी पोरं? ज्या मातीत जन्माला आलास आज तिथलीच माती धूळ वाटायला लागली होय तुला. गण्या, इकडचा कुफाटा सुद्धा रोज अंगारा म्हणून लावला पाहिजे सुखपाळी, कळलं का? पण आता आपण मुंबईत राहतो ना. नशिबाने मिळालेल्या गोष्टींचा एवढा सोच ठेवू नये. ते आपलं कधी नव्हतंच असं म्हणायचं सतत, म्हणजे माणूस पुढे जातो, कळलं का? मी आलो तयार होऊन. हे काय सकाळी सकाळी पसारा काढून का बसलात? पसारा नाहीये ग. माझी सनद, माझं बार काउन्सिलचं सर्टिफिकेट, मी ज्या काही पूर्वी केसेस लढवल्या होत्या थोड्याफार, त्याचे सगळे रेफरन्सेस ते जरा काढून बघतोय. पुन्हा वकिली सुरू करताय की काय? तुला काय वाटलं या वयात मी काय आता क्रिकेटर होणार आहे? अजूनही तुम्हाला विनोदच सुचतायत तर मग अपमान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासनं गंभीर चेहऱ्यानेच फिरलं पाहिजे असा कुठे काही लिखित नियम नाही. पण आपल्या मनाला कळतं ना. कळतं ना, कळतंच. पण कसं आहे, अपमान पचवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते ना. कोणी समोरच्यावर राग काढतो, कोणी स्वतःवर. मला ना तुमचं काही कळतच नाही. बरं ते सगळं जाऊ द्या. आज 1 तारीख आहे. मी काय करू? पैसे नाही घ्यायचेत? अहिल्या, ज्या घरात काल परवा आपल्याला भिकारी म्हणून संबोधलं गेलं, पुन्हा त्यांच्याचकडे हात पसरायचे? तुम्ही का एवढा मनाला लावून घेताय? ते आपल्याला बोललेत ना, मग आपणही त्यांना काहीतरी बोलायचं. झालं, प्रश्न मिटला. मी तुला सांगितलं ना, प्रत्येकाची अपमान पचवण्याची पद्धत वेगवेगळी. अच्छा, म्हणजे इथून पुढे तुम्ही कधीच पैसे घेणार नाहीत तर? आणि तुलाही घेऊ देणार नाही. मग आपण खर्च कसे भागवायचे? तुला काय वाटतंय, हे सगळे पेपर्स मी काढून बसलोय ते काय फुटाण्यांच्या पुड्या बांधायला काढून बसलोय? तुझा नवरा तुला कमवून खायला घालेल, त्यासाठी तुला दुसऱ्या कोणाकडेही पैसे मागण्याची गरज नाही. हे बघा भाऊजी, आपल्याला जे काही बोलले ते सगळं चुकीचंच होतं, पण आपण त्यांना इथे राहूनही उत्तर देऊ शकतो ना. हे जे सगळं मी करतोय ते कोणाला तरी उत्तर द्यायचं म्हणून करत नाहीये अहिल्या. तुला जसं वाटतं ना तशी बदले की आग वगैरे माझ्या मनात काहीही पेटलेली नाहीये. आता हा माझा माझ्याशीच लढा सुरू झालाय. त्यात नुसतं मम म्हणशील तरी चालेल, पण माझ्या बरोबर राहा. मला तर सगळीकडे अंधारच दिसतोय. तुमच्या अपमानाचा आणि पैसे न घेण्याचा काय संबंध आहे? अहिल्या, स्वाभिमान जपायचा तर तो सगळीकडे सारखाच जपायचा. हे असं सिलेक्टिव्हली स्वाभिमानी होऊन नाही चालत. सुभानराव कामाला लागा. बाबा कुठे चालला? कुठे? पुरी एका शेतकऱ्याचा पाय मोडलाय. लय दिवस हंतरणावर पडून राहण्याची चेन परवडणार नाही मला. अगं लई काम आहे शेतात.
त्या शेतकऱ्यांनी आता हेही लक्षात घ्यायला पाहिजे की त्याला एक मुलगा आणि मुलगी सुद्धा आहे. ये पोरी, अगं इतक्या दिवसांनी तू घरला आलीस तर तुमच्याकडून बैलासारखं काम करून घेऊ काय? आम्ही काय इथे दिवाळी साजरी करायला नाही आलो, आमच्या आजारी बाबांना भेटायला आलो. हे बघ, ते काय नाही, शेतातली कामं तुम्हाला जमणार नाही. मी आज जातो. मी आल्या आल्या शिरप्या काकांना वाड्यावर निरोप पाठवला. ते 4-5 माणसं घेऊन पोहोचले असतील शेतावर आणि आम्ही जातो ना शेतावर. ए गण्या चल रे, फावडं बिवडं घ्या, आपण शेतावर चाललो. द्या इकडे. बघितलं का बाबा, शेतकऱ्यांबाई या भरजरी साडीत गमेला उचलणार. खरंच की जानकी, या भरजरी साडीत तू शेतावर जाणार वय? मग काय करू, माझ्याकडे दुसऱ्या साड्याच नाहीये. अगं पण मी अशा साडीत तुला शेतावर जाऊ द्यायची नाही. जावई बापूंना कळलं तर काय म्हणतील? माझ्या बायकोला 1 दिवस पाठवली आणि पार राबवून घेतली. पण मला तर शेतात जायचंच आहे. सोपं आहे, एखादं जुनं जबलं घाल की, असेलच एखादं. उगा काहीतरी बोलू नको रे गण्या. असं काय घातल्याची बातमी वाड्यावर गेली तर लोक काय म्हणतील? गण्या, एकदम बेस्ट आयडिया दिली असते मला. हा, मी एक काम करते, माझं जुनं परकर पोलक घालूनच जाते शेतावर. आणि लोक काय म्हणतील? वाड्यावर कसली बातमी जातीये? मी वाड्यामध्ये पहिल्यांदा परकर पोलक्यामध्येच गेले होते ना. ये पोरी, अगं तुझं म्हणणं खरं आहे, पण तुम्ही काही बोलू नका. मी किल्लेदारांची सून जरी असले ना तरी सगळ्यात पहिल्यांदा सुभान पवारची लेक आहे. ताई जा लवकर, उशीर झालाय. हा, हे धर तू. मी कपडे बदलून येते. हा, जा लवकर ये. या का रे बाबा, आज उशीर का एवढा? आता पूर्वीसारखी घाई राहिली नाही. पूर्वी काय वाटायचं, तुम्ही सगळे लोक माझ्यावर लय अन्याय करताय, इथं पोहोचेपर्यंत पैसेच संपले तर. अजून किल्लेदारांवरती नाही आली वेळ बाबा. काय ग मला, पण लहानपणापासून माझ्या मनामध्ये ना तुमच्या सगळ्या लोकांबद्दल एक राग भरलेला होता. आणि आता आता स्वतःबद्दल पश्चाताप आणि तुमच्या सगळ्यांबद्दल लई प्रेम वाटते ग. द्या. हे एवढे नको, हे ठेव. अरे अगं वायफळ खर्च बंद केले मी आता. अरे असं कसं म्हणतोस, लहान मुलगी आहे तुला, तिच्या खर्चासाठी लागतात. घे ठेव. आता तू म्हणते म्हणून ठेवतो, तेही बरोबरच आहे म्हणा तुझं. पण एक काम कर, पुढच्या महिन्यापासून आहे की नाही हे पाकिट सुमित्राच्या हातामध्ये देत जा. आता पैशांबद्दलची काय आसक्ती राहिली नाही माझ्या मनात. माणूस एवढा बदलू शकतो यावर माझा विश्वासच नव्हता. दादांची कृपा. दादा म्हणजे परीस ग बाई, परीस माझ्या आयुष्यामध्ये आला आणि माझं सोनं झालं बघ. वामण्या आला. आलास, घे बाबा आणि मला मोकळी कर. नको आत्या, यापुढे ह्या त्रासातनं मी तुला कायमचं मोकळं करायला आलोय. म्हणजे यापुढे ह्या भिकाऱ्यांनी तुमच्याकडनं कुठलीही भीक घ्यायची नाही असं ठरवलंय. वामन,
काय झालं काय माणसाला? काल दादा बरोबर पण असंच बोलत होता, त्याचा अपमान केला त्यांनी. निक्षून सांगतो आत्या मी, दादाचा अपमान मी सहन करणार नाही. काय काय बोलणं काय झालं दोघांमध्ये? कायद्याची भाषा करत होता, कोर्ट कचेऱ्यांची भाषा करत होता. आणि दादा त्याची माफी मागत होता. येऊ म्हणतो कसा, दादा माझी नाही बायकोची माफी माग. माझं असं रक्त खवळलं की नाही बोलायला गेलो तर मला म्हणले, ए तुझा प्रिय परशू तू उपरा म्हणलं मला. नाही नाही, वामन असं बोलणं शक्य नाही. बरोबर आहे ग तुझा, त्याच्यावरच विश्वास. परशुवर कसा विश्वास बसतो तुझा, नाही का? तुझ्या लेकी शेवटी मी खोटारडा आहे की नाही? अरे बाबा, असं कुठे म्हटलंय मी? बघ, माझ्यावर विश्वास नसेल तर दादाला जाऊन विचार. शब्द खरं बोललोय मी, कळलं की नाही? आणि एक गोष्ट निक्षून सांगतो, या सगळ्याचा परिणाम जर दादाच्या तब्येतीवर झाला ना तर मग बघ मी कोणाला पण माफ करणार नाही.